शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. भाऊ, परत तुम्ही एकदा ट्विट केलेलं आहे, यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. मुरलीधर मोहोळ हे खोटे बोलत आहेत, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे आहेत, ॲट्रॉसिटी सारखा सुद्धा गुन्हा आहे आणि आणखी त्यांची 2 जमिनीची प्रकरणं जे आहेत ते मी बाहेर काढणार आहेत असं ट्विट केलं आहे. नाही, ह्याच्यामध्ये त्यांनी काल माझ्यावर खंडणी आपलं जमीन बळकवण्याचा गुन्हा आहे, तर त्यांनी तो गुन्हा दाखवला तर मी त्यांचे ते म्हणतील ते मी करायला म्हणजे सजा भोगायला तयार आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे. आणि मग त्यांचं ते म्हणले माझ्यावर एक बी गुन्हा नाही म्हणून मी त्यांचं ॲफिडेविट काढलं. मग ॲफिडेविटमध्ये 6-7 गुन्हे त्यांच्यावर निघले. एक 10 आमच्या दलित बांधवांवर अन्याय केला, तो पोलिसांनी काही कारवाई नाही केली, मग तो गुन्हा रजिस्टर आहे ना. आणि मग अशा वेळेला तुम्ही आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून, अशी त्यांची ती पद्धत झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर काल जैन धर्मियांचे जे गुरु आहेत ते तळतून बोलत आहेत, जे ह्याच्यामध्ये असतील त्यांचा सत्यानाश होईल असं त्यांनी कालच शाप दिला आहे. आणि हा शापामधनं जर वाचायचं असेल तर त्यांनी ही जागा परत जैन धर्मियांना देण्याचं काम करावं. त्यांनी विशाल गोखले माझा मित्र आहे हे टाऊ फोडण्यापेक्षा ज्या साधू तळतळीने बोलत होते, जे आशीर्वाद काल देत होते की दुवा देत आशीर्वाद जे ते शाप देत होते, तो शाप जर त्यांना लागायचा नसेल तर जैन धर्माचं महावीरांचं देऊळ मुक्त झालं पाहिजे, जैन बोर्डिंग झालं पाहिजे. आणि हे तुम्ही पापात न जाता एक पुण्यकर्म करण्यासाठी ते रद्द झालं पाहिजे. आणि तो व्यवहार रद्द होऊन परत त्या ठिकाणी महावीरांचं देऊळ थाटामाटात बांधकाम केलं पाहिजे. खरं तर मुरलीधर मोहोळ यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली. बघा, काल त्यांना भेट नाही घेतली, काल त्यांना माझ्या माहितीप्रमाणे बोलवलं असेल. आणि देवेंद्र फडणवीस साहेब चाणक्य राजकारणी आहेत, ज्या जैन धर्मांनी कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिलेत. पण काही विकृती लोक जाणून बुजून ह्याच्यामध्ये मलिदा खाण्यासाठी ह्या व्यवहारामध्ये आपली ताकद वापरून ह्याच्यामध्ये मग बँक असेल, रजिस्टर असेल, सगळी जी ही शासकीय यंत्रणा आहे ही एकदम सोप्या पद्धतीने आणि सुलभ पद्धतीने त्या बिल्डरच्या घशात कशी जाईल हा भीम पराक्रम मुरलीधर मोहोळांनी केलेला आहे. त्यामुळे ह्याची जबाबदारी त्यांची. आणि काल मला ते जे तळतळीने ते साधू बोलत होते जैन धर्माचे, इतकं जीवाला एकदम वाईट वाटलं की जर साधू लोकांना बी इथं तळमळायला लावतात तर तुमचं आमचं काय. आणि मग तुम्ही जर बिल्डर लॉबीशी जर काम करणार असेल तर मग तुम्ही हा सगळं परपंच हा सामाजिक परपंच बाजूला ठेवून बिल्डरांबरोबरच काम करा. कारण शेवटी समाजाने तुम्हाला स्वतःचं काम नाही पण जनतेचं काम करायला दिलं, पण तुम्ही त्याचा तुम्हाला दिलेल्या पदाचा फायदा हा स्वतःच्या आणि बिल्डरांच्या यंत्रणेला वापरताय. खरं तर आता तुम्ही सातत्यानं मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधताय. याच्यामुळं खरं तर भाजप आणि शिवसेना यांचे जे संबंध आहेत ते ताणले जात आहेत. या संदर्भात काय एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला काय या संदर्भात काय सूचना वगैरे काय दिल्यात का? याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जी चांगली लोक आहेत ती माझ्याबरोबर आहेत. आता मला ना तुम्ही परत भेटताना तुमच्या मागं कोण कोण आहेत, जी चांगली सज्जन लोक आहेत ती माझ्याबरोबर आहेत. आणि जे आड्डेवाले गुत्तेवाले आणि मटकेवाले हे माझ्याबरोबर नाहीत. आणि ज्यांना इथं येऊन जर वरबाडायचं असेल तर ती लोक इतकी प्रचंड प्रमाणामध्ये मेट्रोची टेंडर असतील, महानगरपालिकेचे टेंडर असतील, आबाऊ टेंडर कसे घेतले, 5-5, 10-10 वर्षाचं नो लिमिट टेंडर कसे दिले ह्याचंही तुम्हाला माहिती कळेल. आणि हे सगळंच आजूबाजूला काम करायचं. काल तो 9 लाख नावाचा व्यापारी बोलला की काम करायचं वीट बी यांची घ्यायची आणि केबल बी यांची घ्यायची, रस्ता खोदा बी यांनीच करायचा. म्हणजे ह्या सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे. आणि ज्या वेळेला राजा व्यापारी होता आणि जनता भिकारी होते, हे व्यापारी झालेत, त्यामुळे जनता भिकारी 100% होणार. जमीन चोराची 2 प्रकरणं लवकरच मी बाहेर काढणार आहे का आशयाचं तुम्ही ट्विट केलंय. काय नेमके प्रकार आहे तो? आता हे तुम्हाला सांगा ना, आजचा माझा कार्यक्रम आहे, आज उद्यापासून परत मालिका चालू करतो. पण ह्याच्यामध्ये ज्या बिल्डरांबरोबर काम केलं ह्यांनी, हे सगळे बिल्डर हे डिफॉल्टर आहेत, समाजाला लुटणार आहेत, जेलला जाऊन आलेले आहेत. असे अनेक बिल्डर आहेत, त्यांच्यावर यांचे नातेसंबंध आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो. पुणेकरांना योग्य न्याय मिळूस तर रवींद्र धंगेकर गप्प बसणार नाही का? म्हणजे वरिष्ठांकडून जरी तुम्हाला आदेश आला तरी रवींद्र धंगेकर बोलत राहणार का? मला जगातला कुठला पाठीवरचा माणूस असं सांगणार नाही की महावीरांचं देऊळ घाण ठेवलं आहे त्याच्याविरुद्ध बोलू नको असं मला कोणीच वाटतं. मला भाजपच्या एखाद्या सज्जन कार्यकर्त्यांनी सांगा की हे तुम्ही चुकीचं बोलताय.
तरी मी त्यांची माफी मागून मी माघारी घेईन. एकंदरीत आपण बघू शकतोय की पुण्यातल्या ज्या काही अन्याय किंवा भ्रष्टाचाराच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती रवींद्र धंगेकर सातत्यानं आवाज उठवीत राहील असे वक्तव्य जे आहे ते रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन योगेश सावंत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.